हा प्रत्येक फेरा फक्त परंपरा नाही तर प्रेम, विश्वास आणि नात्याची जपणूक आहे. माता सावित्रीप्रमाणे प्रत्येक स्त्रीला शक्ती मिळो, प्रत्येक कुटुंबात आनंदाने भरून जावो, घरातील संकट दूर व्हावेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचा दिवस यावं हीच आज वटवृक्षाला आणि माता सावित्रीला मनापासून प्रार्थना करते. आम्ही ना सकाळीच 10 वाजायलाच वडाची पूजा करायला आलो होतो, कारण आहे ना आम्हाला जायचं होतं शेतामध्ये अद्रक लावायला. त्याच्यामुळे आहे ना खूप उशीर होणार होता. म्हटलं चला आता सकाळीच जाऊन लवकर जाऊन येऊ, कारण संध्याकाळपर्यंत काही घरी येणं होणार नाही. आणि मग सकाळीच आम्ही आलो होतो. अजून काही जास्त बायका तिथं जमल्या नव्हत्या, फक्त आम्ही दोघी-तिघी जणीच होतो. नंतर ना मग माझी पूजा झाली आणि आता काकूची आणि ताईची पूजा चालू होती. तोपर्यंत मी आणि श्रेयश बाजूला थांबले होतो. अजून तर जास्त काहीच गर्दी झाली नाही. दुपारून आहे ना खूप जास्त गर्दी होते, कारण ज्या बायका घरी आहे ना त्या दुपारच्या वेळेलाच पूजा करतात. पण ज्याला शेतात जायचं आहे ना ते सकाळीच येऊन पूजा करून चाललं आहे, कारण आता आहे ना पेरणी चालू आहे सध्या, तर मग कुणाचंच काही रिकाम पण नाही आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना वटपौर्णिमा होती. आम्ही सगळे घरून पूजा करून आलो आणि पूजेचा मुहूर्त फक्त 10:30 वाजेपर्यंत होता ना. आम्हाला शेतात पण यायचं होतं, मग सकाळीच पूजा केली आणि आता लावायची आम्हाला अद्रक. काल लावले काही बेडं आणि आता बाकी होते कालचे, म्हणजे संध्याकाळ झाली होती ना, तर मग बाकीचे राहिले होते. आता यांनी इथं सऱ्या काढून ठेवल्या, आता लावायचं आहे लगेच. अजून एवढी अद्रक लावायची बाकी. त्याकडे ना आता सगळ्याच्याच पेरण्या झाल्या, म्हणजे पाऊस चांगला झाला तर मग सगळ्यांच्याच पेरण्या वेळेवर झाल्या. अजून आहे ना काही गावाला आहे ना पाणीच नाही आहे, म्हणजे बरंच गावाला अजून पाणी नाही. त्यांच्या अजून पेरण्या झाल्या नाही, काय माहिती आता त्यांच्याकडं कधी पडतो पाऊस कधी नाही. आता एक 7 ते 8 दिवसामध्ये ना सगळे वावरं मस्त हिरवे होऊन जाईल. आणि बैल ना बकरीवर नेऊन सोडायला गेले होते, आता जेवण करण्यासाठी आले इकडं. ते ताई पाणी आणायला जायला होत्या. काकूचं चालू आहे काहीतरी आवरणं. आज आहे ना आम्ही तिघी जणीच हे करायला, अद्रक लावायला. आज बया नाही आमच्यासोबत, आम्ही तिघी जणीचे घरच्याच, कारण आज दुपारपर्यंतच अद्रक होऊन जाईल. मग दुपारपासून पुन्हा सोला लावायचं आहे आम्हाला.